नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण डेली करंट अफेअर्सच्या लेक्चरची सिरीज सुरू केली आहे आणि त्यामध्ये आज आपण 26 ऑगस्ट रोजीचा करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहोत। तर बघा मित्रांनो, आपलं अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे ज्यामध्ये आपण एकदम डिस्काउंटेड फीजवर काही बॅचेस जे आहेत ते सुरू केलेले आहे आणि त्यावर आता ॲडिशनल 50% डिस्काउंट सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे। ठीक आहे, तर रक्षाबंधन स्पेशल ऑफर सुरू आहे आपल्याकडे आणि ही जी ऑफर आहे तर ही आता एक 2-3 दिवस म्हणजे 31 ऑगस्ट पर्यंत ही ऑफर असणार आहे। त्यानंतर सर्व ऑफर जे आहे ते बंद होऊन जाणार आहे। त्याचबरोबर आपलं चालू घडामोडीचे इयर बुक आहे, त्याचबरोबर नोट्स आहे। 1000+ विद्यार्थ्यांनी हे इयर बुक आणि नोट्सचा जे आहे ते फायदा घेतलेला आहे। तुम्ही या नोट्स ॲप्लिकेशन मधून परचेस करू शकता। त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपल्याकडे वेगवेगळ्या परीक्षेसाठी वेगवेगळ्या बॅचेस आहे, त्या ॲप्लिकेशनवर जाऊन तुम्ही व्हिजिट करा। ॲप्लिकेशनचं नाव आहे अभ्यास मित्र। आता काही मुलं काय करतात की सरळ सेवेचे बॅचेस आहे त्यासाठी आपलं वेगळं ॲप आहे अभ्यास मित्र सरळ सेवा। मग त्यासाठी सरळ सेवेच्या बॅचेससाठी तुम्ही ती अभ्यास मित्र सरळ सेवेचा ॲप व्हिजिट करा आणि आपल्या राज्यसेवा कंबाईन या बॅचेससाठी तुम्ही अभ्यास मित्रचा ॲप डाउनलोड करा। फक्त अभ्यास मित्र नाव असेल। यानंतर आपलं टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज आहे, त्याला देखील फॉलो करायला विसरू नका। मग सुरुवात करूया आज आपण मित्रांनो या 26 ऑगस्ट रोजीचे जे काही करंट अफेअर्स आहे ते आज आपण इथं बघणार आहोत। मग यामध्ये पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे, पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय संघासाठी शेफ डी मिशन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा मित्रांनो, पॅरिस मध्ये जे काही दिव्यांग खेळाडूंसाठी जे काही ऑलिम्पिक होणार आहे त्याला आपण पॅरालिम्पिक म्हणतो। ही जी पॅरालिम्पिक स्पर्धा असणार आहे यासाठी भारतीय संघासाठी शेफ डी मिशन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली। आता पहिली समजून घेऊया शेफ डी मिशन काय असतं। तर बघा मित्रांनो, शेफ डी मिशन म्हणजे जे भारतीय संघ आणि जे काही ऑलिम्पिक कमिटी वगैरे आहे तर त्यांचे जे ऑलिम्पिक कमिटीचे नियम भारतीय संघाला समजून सांगणं, भारतीय संघाला कोणत्या गोष्टीची गरज लागली तर त्या गोष्टी भारतीय संघापर्यंत पोहोचवणं, हे काम कोणाचं असतं? शेफ डी मिशन यांचं असतं। म्हणजे संघ मॅनेज करणं हे काम कोणाचं असतं? तर शेफ डी मिशन यांचं असतं। मग आता भारतीय संघाचे पॅरालिम्पिकसाठी शेफ डी मिशन आहे सत्यप्रकाश सांगवान। आणि आपण जर बघितलं तर जो काही भारतीय ऑलिम्पिक संघ जो होता, पॅरिस मध्ये गेलेला जो काही ऑलिम्पिक संघ होता, पॅरालिम्पिक साठी सत्यप्रकाश सांगवान यांची निवड करण्यात आलेली शेफ डी मिशन म्हणून। आणि ऑलिम्पिक मध्ये, पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारतीय संघाचे जे काही शेफ डी मिशन होते ते होते गगन नारंग। मग ऑलिम्पिक साठी विचारलं शेफ डी मिशन गगन नारंग आणि पॅरालिम्पिक साठी सत्यप्रकाश सांगवान। ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक दोन्ही पण यावर्षी पॅरिस मध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहे। बघा मित्रांनो, सत्यप्रकाश नारायण जे आहे तर ते पॅरालिम्पिक समिती जी आहे भारताची तर त्याचे सध्याचे उपाध्यक्ष आहे आणि त्यांचीच आता शेफ डी मिशन म्हणून नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे। ठीक आहे, यानंतर या जे काही पॅरालिम्पिक स्पर्धा आहे ते कितवी आहे तर 17वी आहे। ठीक आहे, 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या दरम्यान आयोजित केले जाणार आहे आणि स्थळ असणार आहे पॅरिस, फ्रान्स। यानंतर दुसरा क्वेश्चन आहे तुमच्या समोर, ऑगस्ट 2024 मध्ये आजीवन कामगिरीसाठी राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2023 न कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर बघा मित्रांनो, राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार जो आहे तो धीरज मोहन बॅनर्जी यांना प्रदान करण्यात आलेला आहे। यांना तो प्रदान कोणी केला तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना भूविज्ञान पुरस्कार जो आहे तो प्रदान केलेला आहे आणि भूविज्ञान पुरस्काराने सन्मानित केलेला आहे। तर बघा मित्रांनो, त्यांनी जे काही कॅम्ब्रियन काळ जो होता, प्री कॅम्ब्रियन काळ, तर त्यामधील जे काही खडक होता तर त्याच्यावर संशोधन वगैरे केलं होतं आणि त्यांचा या संशोधनामध्ये एक मोठा रोल होता। ठीक आहे, तर त्यासाठी त्यांना हा भूविज्ञान पुरस्कार जो आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मिळालेला आहे। यानंतर पुढे जाऊया, तिसरा क्वेश्चन। आता हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे आजच्या लेक्चर मधला। ग्लोबल फायनान्स या अमेरिकन मासिकाने सलग दुसऱ्या वर्षी जागतिक स्तरावर टॉप सेंट्रल बँकर म्हणून कोणाला स्थान दिलेलं आहे? तर बघा मित्रांनो, एक ग्लोबल फायनान्स नावाची एक अमेरिकन मासिक आहे तर त्याने टॉप सेंट्रल बँकर म्हणून कोणाची निवड केलेली आहे तर मित्रांनो शक्तिकांत दास यांची निवड केलेली आहे। बघा, सलग दुसऱ्या वर्षी या मासिकाने शक्तिकांत दास यांना टॉप सेंट्रल बँकर या सन्मानाने सन्मानित केलं आहे। बघा मित्रांनो, याचा अर्थ आहे की भारताच्या रिझर्व्ह बँकेचे जे काही गव्हर्नर आहे शक्तिकांत दास, हे जगातील ज्या काही मध्यवर्ती बँक आहेत प्रत्येक देशाच्या, जशी आपली RBI आहे, तर त्या सगळ्या बँकांमध्ये बेस्ट गव्हर्नर कोण आहे तर शक्तिकांत दास आहे आणि त्यामुळे यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। आणि फक्त एकाच संस्थेमार्फत नाही, वेगवेगळ्या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जात आहे। त्यांना या मासिकामध्ये A+ रेटिंग जी आहे ती मिळाली होती। यानंतर RBI विषयी जाणून घेऊया। RBI चा कायदा कधीचा आहे? 1934 चा। कोणत्या कायद्यानुसार RBI ची स्थापना करण्यात आली असं जर विचारलं
की आरबीआय ऍक्ट कधीचा आहे, तर तो आहे 1934चा. आणि कोणत्या कायद्यानुसार आरबीआयची स्थापना करण्यात आली, तर भारत सरकारचा कायदा 1935. ठीक आहे, दोन्हीमध्ये फरक आहे. भारत सरकारचे वेगवेगळे कायदे, 1909चा कायदा, 1919चा कायदा. ठीक आहे, 1919चा कायदा, त्यानंतर 1935चा कायदा. तर कोणत्या कायद्यानुसार आरबीआय स्थापन करण्यात आली, 1935चा. पण आरबीआय साठी स्वतःचा जो कायदा आहे तो कोणत्या नावाने, 1934 या नावाने आहे. मग आरबीआयची स्थापना कधी झाली, 1 एप्रिल 1935. आरबीआयचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. शक्तिकांत दास हे राज्यपाल आहे, राज्यपाल नाही गव्हर्नर आहे. ठीक आहे, मराठीत आपण त्याला राज्यपाल म्हणतो. तर राज्यपाल ही कन्सेप्ट वेगळी आहे. ठीक आहे, राज्यपाल आपल्याकडं जे असतात तर ती कन्सेप्ट वेगळी आहे. हे आरबीआयचे राज्यपाल आहे, आरबीआयचे गव्हर्नर आहेत असं तुम्ही म्हणू शकता. तर आरबीआयचे गव्हर्नर कोण आहे, शक्तिकांत दास. ते कोणातील कितवे गव्हर्नर आहे, 25वे गव्हर्नर आहे. ठीक आहे, यांच्या अगोदर उर्जित पटेल गव्हर्नर होते आणि त्यांच्या अगोदर रघुराम राजन हे गव्हर्नर होते. त्यानंतर आरबीआय मध्ये काही आपण म्हणूया जे काही इतर गव्हर्नर आहे, ठीक आहे, डेप्युटी गव्हर्नर आहे, त्यांची नावं लक्षात ठेवायची. राजेश्वर राव, स्वामी जे, त्यानंतर टी रविशंकर आणि एम डी पात्रा. तर हे काही आरबीआय मध्ये डेप्युटी गव्हर्नर, ही 4 डेप्युटी गव्हर्नर, तर यांची नावं लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन, कोणत्या राज्याच्या सर्वसमावेशक रिस्पॉन्सिबल टुरिझम प्रोजेक्टने 2024 साठी इंटरनॅशनल सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल टुरिझमचा सुवर्ण पुरस्कार जिंकलेला आहे. तर बघा मित्रांनो, वेगवेगळ्या राज्याची वेगवेगळी टुरिझम पॉलिसी असते. तशी केरळ सरकारची एक रिस्पॉन्सिबल टुरिझम पॉलिसी होती, ज्यामध्ये केरळमधलं जे काही पर्यटन आहे तर त्याला तर चालना द्यायची होती, पण सोबतच रोजगाराच्या संधी स्थानिकांसाठी निर्माण करायच्या होत्या. आणि मग या धोरणाला बेस्ट टुरिझमचा पुरस्कार मिळालेला आहे. कोणामार्फत, इंटरनॅशनल सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल टुरिझम या संस्थेमार्फत. त्यांचं जे काही गोल्ड मेडल आहे ते केरळचे पॉलिसी रिस्पॉन्सिबल टुरिझमला मिळालेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. यानंतर केरळ विषयी जाणून घेऊया. 1 नोव्हेंबर 1956 ला स्थापना. तिरुअनंतपुरम राजधानी. पिनराई विजयन जे आहे ते मुख्यमंत्री आहे आणि आरिफ मोहम्मद खान राज्यपाल आहे. त्यानंतर 5वा क्वेश्चन, 9व्या आयसीसी महिला T20 विश्वचषक 2024 ठिकाण बांगलादेशहून कोणत्या देशात हलवण्यात आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, बांगलादेशमध्ये सध्या अस्थिर परिस्थिती आहे, त्यामुळं या स्पर्धा आता बांगलादेशमध्ये न होता UAE संयुक्त अरब अमिरातमध्ये होणार आहे. पण अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, अजूनही आयोजक म्हटलं तर आयोजक सौदी नाही लिहायचं. ठीक आहे, आयोजक म्हटलं की सौदी नाही लिहायचं. आयोजन अजूनही बांगलादेशच करत आहे, पण त्यांनी ठिकाण जे आहे ते बांगलादेशमध्ये न ठेवता सौदी अरब हे ठिकाण ठेवलेले, म्हणजे फक्त स्थळ बदलण्यात आलेले. आयोजन बांगलादेश सरकारच्या माध्यमातून, बांगलादेश क्रीडा बोर्डच्या माध्यमातूनच होणार आहे, फक्त स्थळ जे आहे ते आता बांगलादेश न राहता UAE असणार आहे. या आयसीसी महिलांचा T20 विश्वचषक आहे, त्याची कितवी आवृत्ती आहे, तर 9वी आवृत्ती ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे, जी आता UAE मध्ये बांगलादेशच्या माध्यमातून आयोजित केली जाणार आहे. यानंतर बघा, आयसीसी जो काही महिलांचा T20 विश्वचषक आहे आवृत्ती 9वी आहे, 3 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान आयोजित केला जाईल. ठीक आहे, T20 फॉर्मॅट असणार आहे, 10 संघ सहभाग घेणार आहे, स्थळ UAE असणार आहे आणि आपण जर बघितलं तर एकूण 23 सामने होणार आहे. यानंतर आजच्या लेक्चरचा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, हाच तुम्हाला टेस्ट क्वेश्चन म्हणून दिलेला आहे, मग त्यामुळे आताच उत्तर दिलं तरी चालेल कमेंट बॉक्स मध्ये. बघा मित्रांनो, ऑगस्ट 2024 मध्ये पब्लिक अकाउंट्स कमिटीच्या अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर बघा, खूपच इम्पॉर्टंट आहे म्हणून मी तुम्हाला टेस्ट क्वेश्चन हाच आहे सांगितलं. ठीक आहे, तर लक्ष द्या, तो कॉन्सन्ट्रेट करा. इथं ऑगस्ट 2024 मध्ये लोकलेखा समिती तुम्ही ऐकलं असेल, तिलाच पब्लिक अकाउंट कमिटी म्हटलं तर लोकलेखा समिती जी असते मित्रांनो, ती काय करत असते, तर जे काही समजून घ्या की खर्चाची तपासणी करत असते, कोणता सरकारी विभाग किती खर्च करतो त्याची तपासणी करत असते. आणि त्याचबरोबर जे काही आपले कॅग असतात, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, यांचे जे अहवाल असतात त्यांची सुद्धा तपासणी कोण करत असते, लोकलेखा समिती करत असते. मग या लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य असतात मित्रांनो. 22 पैकी 15 सदस्य जे आहे ते लोकसभेतील आणि 7 सदस्य जे आहे ते राज्यसभेतील असतात. तर ही सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे. मग आता या लोकलेखा समितीचे अध्यक्ष कोण बनलेले, KC वेणुगोपाल हे बनले आहे. तो ओम बिर्ला यांनी अलीकडे काही संसदीय समित्यांची स्थापना केली, त्यापैकी एक मोस्ट इम्पॉर्टंट समिती आहे लोकलेखा समिती, त्याचा अध्यक्ष कोण बनलं, KC वेणुगोपाल बनलेलं आहे. यामध्ये किमान 22 सदस्य असतात, 15 लोकसभेतील आणि 7 राज्यसभेतील. मग आता बघा, लोकसभेतील सदस्य जे असतात
तर ते या समितीवर निवडून जातात, ठीक आहे, निवडून जातात. आणि राज्यसभेतील सदस्य जे असतात मित्रांनो ते नॉमिनेट केले जातात. हा सुद्धा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. या समितीचा कार्यकाळ 30 एप्रिल 2025 पर्यंत असणार आहे. नंतर परत एका वर्षाने अजून एक नवीन समिती जी आहे ती स्थापन केली जाणार आहे. यानंतर लोकलेखा समितीबाबत, तर लोकलेखा समिती रेल्वेचे, संरक्षण सेवेचे, पर्सनल अँड ट्रेनिंग विभागाचे, सरकारचे इतर विभागाचे काय करते तर त्यांच्या खात्याचे परीक्षण करते, कोण किती खर्च करतं. त्याचबरोबर कॅगचे जे अहवाल असतं तर त्यांचं सुद्धा अहवाल तपासण्याचं काम कोण करतं तर लोकलेखा समिती करते. त्याचबरोबर लोकलेखा समितीचे कान नाक डोळे म्हणून कोणाला ओळखलं जातं तर कॅग यांना ओळखलं जातं. तर हा मुद्दा महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. यानंतर 7वा क्वेश्चन, कोणत्या राज्याने शालेय मुलांना पौष्टिक आहार देण्यासाठी ऑगस्ट 2024 मध्ये मुख्यमंत्री बाल पोषण आहार योजना सुरू केली? तर बघा मित्रांनो, मुख्यमंत्री बाल पोषण आहार योजना जी आहे ती हिमाचल प्रदेशने सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत नर्सरी ते 8वी पर्यंतचे जे काही मुलं असतील तर त्यांना शाळेमध्ये जेवण दिलं जाईल. त्याचबरोबर आठवड्यातून एकदा नॉनव्हेज खाणाऱ्या मुलांना अंडी दिली जाईल, तसेच व्हेज खाणाऱ्या मुलांना फळे सुद्धा दिले जाईल. त्याचबरोबर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहे? सुखविंदर सिंह सुक्खू. तर हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा मोस्ट इम्पॉर्टंट योजना आहे, आपल्याला वेगवेगळ्या राज्यांच्या योजनांवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. बघा मित्रांनो, या योजनेसाठी जे हिमाचल प्रदेश सरकार आहे तर ते 12.75 कोटी खर्च करणार आहे, म्हणजे 12,75,00,000 खर्च करणार आहे. याच्या माध्यमातून हा जो लाभ आहे हा फक्त सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना मिळणार आहे. 15,000 सरकारी शाळांमधील जवळपास 5,34,000 विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. यानंतर हिमाचल प्रदेश विषयी जाणून घेऊया. हिमाचल प्रदेश राज्य बनलं 25 जानेवारी 1971 ला. हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला. मुख्यमंत्री आहे सुखविंदर सिंह सुक्खू आणि शिवप्रसाद शुक्ला हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आहेत. यानंतर 8वा क्वेश्चन, आणि 8वा क्वेश्चन बघ कशा संबंधित आहे तर 8व्या फिफा अंडर 17 महिला विश्वचषक जो आहे 2024 मध्ये होणारा, त्यासाठी सहाय्यक पंच म्हणजे सहाय्यक अंपायर, ठीक आहे, म्हणून नियुक्त झालेले रिओ ह लांगधर हे भारतातील कोणत्या राज्यातील आहे? तर बघा, जो काही फिफा वर्ल्ड कप आहे, जो अंडर 17 फिफा वर्ल्ड कप आहे महिलांचा, त्यामध्ये रिओ लांगधर हे एक पंच आहे, हे एक अंपायर आहे. तर यांची नियुक्ती झालेली आहे. हे कोणत्या राज्यातील आपल्याला विचारण्यात आलेले आहे तर हे मेघालय मधील आहे. तर बघा मित्रांनो, फिफा वर्ल्ड कप मध्ये रिओ लांगधर हे एक पंच बनलेला आहे. तर हे सेकंड भारतीय पंच असणार आहे, ठीक आहे, सेकंड, की जे एखाद्या फिफा वर्ल्ड कप मध्ये ॲज अ अंपायर म्हणून ते काम करणार आहे. त्यांच्या अगोदर पहिले जे पंच होते ते युएना फर्नांडिस या भारताच्या पहिल्या पंच होत्या, ठीक आहे. आणि त्यानंतर आता रिओ ह लांगधर जे आहे त्या दुसऱ्या पंच बनणार आहे. तर रिओ लांगधर ह्या पुरुष आहे की महिला? तर त्या महिला आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, 9वा क्वेश्चन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्मरणार्थ शताब्दी स्मारक नाणं जाहीर केलं? तर बघा मित्रांनो, शताब्दी स्मारक नाणं जे आहे म्हणजे 100 वर्ष एखाद्या गोष्टीला पूर्ण झाल्यानंतर जे नाणं जाहीर करण्यात येतं त्याला शताब्दी नाणं म्हटलं जातं. तर ते कलेग्नार एम करुणानिधी, ठीक आहे, तर के एम करुणानिधी म्हणून ओळखले जाणारे तमिळनाडूचे 5 वेळा मुख्यमंत्री राहिलेले जे व्यक्ती आहे त्यांच्या स्मरणार्थ शताब्दी नाणं जे आहे ते जारी करण्यात आलेलं आहे. तर एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ते तमिळनाडूचे 5 वेळा त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवलं होतं. त्यानंतर जागतिक मच्छर दिन, वर्ल्ड मॉस्किटो डे कधी साजरा केला जातो? तर 2024 मध्ये हा दिवस जो आहे मित्रांनो तो 20 ऑगस्टला सेलिब्रेट करण्यात आलेला आहे आणि 20 ऑगस्ट रोजीच तो सेलिब्रेट करण्यात येतो दरवर्षी. मग हा दिवस का सेलिब्रेट करण्यात येतो तर 20 ऑगस्ट 1897 ला जे काही सर रोनाल्ड रॉस होते तर त्यांना ॲनाफिलस मादीचा त्यांनी शोध लावला होता. आणि ॲनाफिलस मादी चावल्यानंतर कोणता रोग होतो? मलेरिया, ठीक आहे. तर ॲनाफिलस मादी एक व्हेक्टर असते, वाहक असते. मलेरियाचे जे काही बॅक्टेरिया विषाणू असतात तर त्याला ती विषाणू जे असतात तर त्यांना ती घेऊन सोबत वाहत असते आणि ती मादी आपल्याला चावल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ते बॅक्टेरिया व्हायरस प्रवेश करतात आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होतात. तर या मच्छर दिवस साजरा करण्याचा म्हणजे मेन हेतू काय आहे तर डेंग्यू झालं, मलेरिया झालं, त्यानंतर जे काही येलो फीवर झालं, चिकनगुनिया झालं, तर अशा डासांपासून लोकांना कसं स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे या डासांपासून, तर याबाबत जागरूकता पसरवणं हा काय आहे, हे रोग पसरवणाऱ्या डासापासून जागरूकता कशी निर्माण केली जावी तर हे लोकांपर्यंत पसरवणं हा या दिवसाचा काय आहे मेन मोटिव्ह आहे. मग यावर्षी थीम लक्षात ठेवा, ॲक्सिलरेटिंग द फाईट अगेन्स्ट मलेरिया फॉर मोर इक्विव्हॅलेंट
वर्ल्ड, तर अशी याची थीम होती. यानंतर पुढे जाऊया 11वा क्वेश्चन. ऑगस्ट 2024 मध्ये पुरुषांच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एकाच षटकात 39 धावा करून आंतरराष्ट्रीय स्तरावर इतिहास कोणी रचला? तर बघा मित्रांनो, डेरियस विसर. ठीक आहे, आता या खेळाडूचं नाव तुम्ही आयुष्यात कधी ऐकलं नसेल, पण डेरियस विसर जो आहे तर त्याने एकाच षटकामध्ये एकाच ओव्हरमध्ये 39 धावा केलेला आहे आणि युवराज सिंगचा रेकॉर्ड मोडलेला आहे. तर हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे? या देशाचं नाव ऐकलं नसेल, सामोआ या देशाचा तो खेळाडू आहे. ते फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं. यानंतर पुढे जाऊया 12वा क्वेश्चन. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून म्हणजे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे अंतरिम अध्यक्ष तात्पुरते अध्यक्ष एम सुरेश बनले आहे. एम सुरेश यांनी कोणाची जागा घेतली? तर संजीव कुमार यांना त्यांच्या पदावरून काढण्यात आलं, त्यामुळे एम सुरेश यांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, एम सुरेश हे सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरण जे आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये एअर नेव्हिगेशन सर्व्हिसेसचे प्रमुख आहेत. ठीक आहे, त्यांना 3 महिन्यासाठी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनवण्यात आलेला आहे. त्यानंतर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1995 मध्ये करण्यात आली. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. ठीक आहे, आणि कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते? नागरी विमान वाहतूक मंत्रालय. यानंतर पुढे जाऊया 13वा क्वेश्चन. आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या बळींना श्रद्धांजली स्मरण दिन 2024 कधी साजरा करण्यात आला? तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय दहशतवादामुळे जे काही लोक बळी पडलेले आहे तर त्यांच्यासाठी श्रद्धांजली स्मरण दिन म्हणून कधी साजरा करण्यात येतो? तर तो 21 ऑगस्टला साजरा करण्यात येतो. तर जे काही दहशतवादामुळे बळी पडलेले लोक आहे तर त्यावरून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि दहशतवादाला कमी करण्यासाठी पावलं उचलली पाहिजे. तर काही देश जे आहे ते दहशतवादाचा फायदा घेतात, जसं की पाकिस्तान झालं, चायना झालं, हे दहशतवादाला खत पाणी देण्याचं काम करत असतात. ठीक आहे, एकेकाळी अमेरिका झालं, रशिया झालं, तर अशा देशांसाठी हा दिन सेलिब्रेट करण्यात येतो दहशतवाद कमी करण्यासाठी. यानंतर पुढे जाऊया 14वा क्वेश्चन. ऑगस्ट 2024 मध्ये जगातील सर्वात वृद्ध महिला मारिया ब्रॅनास मोरेरा यांचं वयाच्या 117व्या वर्षी निधन झालं. ते कोणत्या देशाच्या होत्या? तर बघा मित्रांनो, ते स्पेन या देशाच्या होत्या. यानंतर आता शेवटचा क्वेश्चन बघूया, 15वा क्वेश्चन. तिसरा भारतीय जपान 2+2 मंत्रीस्तरीय संवाद ऑगस्ट 2024 मध्ये कुठे आयोजित करण्यात आला? बघा मित्रांनो, 2+2 काय भानगड आहे? तर 2+2 म्हणजे भारताचे 2 मंत्री, जपानचे 2 मंत्री. आपण कोणत्याही देशासोबत हा 2+2 संवाद जो आहे तो आयोजित करत असतो. तर आपण अलीकडे जपान सोबत केला. आता 2+2 मध्ये 2-2 मंत्री प्रत्येक देशाचे असतात. मग आता भारताचे 2 मंत्री कोण असतात? ठीक आहे, तर 2 मंत्री हे, एक मंत्री असतो परराष्ट्र मंत्री आणि एक असतो संरक्षण मंत्री. मग जपानचा पण परराष्ट्र मंत्री असणार, जपानचा पण संरक्षण मंत्री असणार. भारत अशा मीटिंग अमेरिकेसोबत करतो. ठीक आहे, अशा संवाद भारत रशिया सोबत आयोजित करतो. तर हे 2+2 मीटिंग फेमस आहे. मग जपान सोबत आपण 2+2 मीटिंग 2019 मध्ये सुरू केली होती, 2019 मध्ये. मग त्यानंतर आपण 2022 मध्ये दुसरी मीटिंग केली आणि त्यानंतर आता 2024 मध्ये आपली तिसरी 2+2 मीटिंग जपान सोबत झालेली आहे. ती कुठे आयोजित करण्यात आली होती? तर ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. मग आपले जे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि आपले जे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह त्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता. संरक्षण मंत्री असतात, गृहमंत्री नाही. हा एक डिफरन्स तिथं लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. ठीक आहे, तर आता जपानचे कोण सहभागी झाले हे आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही. आता तुम्हाला टेस्ट क्वेश्चन तर माहिती आहे, मी तुम्हाला पहिलेच सांगून दिलं, असं सांगायला नव्हतं पाहिजे पण सांगून दिलं. तर आता तुम्हाला ही जी लोकलेखा समिती त्याबाबत योग्य ती इन्फॉर्मेशन कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे, कारण मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑफर दिसतील, त्या ऑफरचा फायदा घ्या. क्वालिटी अँड अफोर्डेबल एज्युकेशन ही आपल्या अभ्यास मित्राची टॅगलाईन आहे. त्याप्रमाणे आपण गोष्टी उपलब्ध करून देतोय, त्याचा सगळ्यांनी फायदा घ्या. त्याचबरोबर चालू घडामोडीच्या आणि इतर विषयाच्या नोट्स ज्या आहेत त्या सुद्धा दिलेल्या आहे. हे सगळ्या गोष्टी अभ्यास मित्र ॲप्लिकेशनमध्ये दिलेले आहे. सरळ सेवेसाठी बॅच जॉईन करायची असेल तर अभ्यास मित्र सरळ सेवा नावाचा ॲप डाउनलोड करा आणि त्यामधून ज्या काही बॅचेस आपण सुरू केलेले त्या तुम्ही तिथं जॉईन करू शकता. ठीक आहे, थांबूया मित्रांनो इथं. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी बघत राहा अभ्यास मित्र. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.